आता हाडकं फेकली जातात आणि हाडकं कोणापुढे फेकली जातात? ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी आणि शहांनी पट्टा बांधलेला आहे अशांनाच ती हाडकं फेकली जातात त्यात महाराष्ट्रात। असं म्हटलं जातं की शिंदे शिवसेनेच्या म्हणजे सहभागी झालेल्या 6 खासदारांपैकी काहींना त्या मंत्रिमंडळात स्थान हे बघा, अशी एक चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे राजकीय वर्तुळात। असं आहे की 20 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होईल आणि 20 तारीख काय आता फार लांब राहिलेली नाही। आता मेरिटवरती कोणाला प्रधानमंत्रीपद किंवा मंत्रिपद या देशामध्ये मिळण्याचे दिवस संपलेले आहेत। मेरिटवर म्हणजे गुणवत्तेवर आता हाडकं फेकली जातात आणि हाडकं कोणापुढे फेकली जातात? ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी आणि शहांनी पट्टा बांधलेला आहे अशांनाच ती हाडकं फेकली जातात। त्याच्यामुळे त्या कोणाच्या पुढ्यामध्ये हाडकं फेकली जातील, मग तो मिंदे गट असेल किंवा आमच्याकडून फुटलेले जे 6 आहेत त्यांना हाडकं आता कोणाच्या तोंडात हाडूक दिलं जातं आहे ते पाहू। पण एक मात्र नक्की, केंद्रामध्ये काही अशा विशिष्ट हालचाली सुरू आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात पण गेल्या अनेक काळापासून सुरू आहेत। त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणते परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील, कोणी म्हणतात राजनाथ सिंग यांनाच घरी पाठवलं जाईल। अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत। आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा। 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या, अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत।